नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत. मुंबईमध्ये सध्या नितेश राणे हरवले असल्याचे बॅनर लावले गेलेत. या बॅनरमुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता वर्तवली जाते. गिरगावातल्या भाजपच्या कार्यालयाशेजारी हे पोस्टर्स, हे बॅनर्स लावले गेल्याचं पाहायला मिळतंय. नितेश राणे यांना शोधून काढणाऱ्यांना बक्षीस मिळणार असल्याची घोषणाही करण्यात आलेली आहे. तसंच नितेश राणेंची माहिती सुद्धा या बॅनरवर लावली गेली आहे. त्यामुळे आता तळ कोकणातला वाद मुंबईतही सुरू झाल्याचं बोललं जात आहे. या पोस्टर्समुळे आता नवा वाद पेटतो की काय अशी चिन्ह दिसत आहेत. मुंबईत नितेश राणे हरवल्याची पोस्टर्स लावली गेलेली आहेत आणि या पोस्टर्समुळे आता एक नवा वाद पेटणार असल्याचं दिसतंय. पोस्टरवर नितेश राणे हरवलेले आहेत असा मजकूर लिहिला गेलेला आहे. हे पोस्टर्स नेमके कोणी लावले याबद्दलची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, तळ कोकणातला वाद जो थेट राणे कुटुंब विरुद्ध शिवसेना असा आहे, हा थेट वाद आता कुठेतरी मुंबईत देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. पोस्टर वॉर आहे एक प्रकारचं. उदय, काय सांगता येईल याबद्दल? तळ कोकणातला राणे विरुद्ध शिवसेना हा शिमगा आता मुंबईतही पोहोचलेला आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधातले पोस्टर जे आहेत, बॅनर जे आहेत, मुंबईत अनेक ठिकाणी लागले. विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये गिरगावमध्ये जिथे भाजपचं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या शेजारीच हे होर्डिंग बॅनर जे आहेत ते लावण्यात आले. त्याचबरोबर चर्चगेट स्थानकाच्या बाहेर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर देखील हे बॅनर लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मुंबईतल्या काही विशिष्ट ठिकाणी देखील असे बॅनर जे आहेत ते सर्वत्र लावण्यात आलेले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे हे हरवलेले आहेत आणि त्यांना शोधून काढणाऱ्यांसाठी बक्षीस देखील देण्यात आले. त्याचबरोबर भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याबद्दल वैयक्तिक जी माहिती देण्यात आलेली आहे ती देखील त्यांना डिवचणारी आहे. त्याबद्दल एक आक्षेपार्ह जे लिखाण जे आहे ते देखील करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आता भाजपने देखील आक्षेप घेतलेला आहे. मात्र शिवसैनिकांची जी काही जुनी ओळख आहे, शिवसैनिक एक रांगडा आहे, आक्रमकपणे विरोधकांना अंगावरती घेतो, आलेल्यांना शिंगावरती घेतो, अशी जी शिवसेनेची ख्याती आहे ती यावेळेला देखील आपल्याला पाहायला मिळते. गेले आठवडाभर तळ कोकणामध्ये शिमगा सुरू आहे. राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष रस्त्यांवरती देखील कणकवलीच्या पाहायला मिळतो आहे, सिंधुदुर्गाच्या रस्त्यांवरती पाहायला मिळतोय. निवडणूक आहे जिल्हा बँकेची, मात्र अगदी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे वातावरण जे आहे ते संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय. अतिशय तणावग्रस्त वातावरणामध्ये ही मतदान काल झालेले आहे आणि आज थोड्याच वेळामध्ये मतमोजणीला देखील सुरुवात होते. मात्र मुंबईमध्ये त्याचे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळतात. मुंबई देखील अनेक ठिकाणी होर्डिंग लावण्यात आलेले आहे. साहजिकच भाजपकडून देखील त्या होर्डिंगवरती आक्षेप घेण्यात आलेला आहे. या होर्डिंगवरती कोणाचं नाव नसलं तरी हे होर्डिंग कोणी लावलेत हे राजकीय विश्लेषकांची गरज नाही सांगण्याची. त्यामुळे साहजिकच शिवसेना विरुद्ध राणे हा जो संघर्ष आहे तो आता आपल्याला मुंबईत देखील पाहायला मिळतो आहे. बिलकुल उदय, एक नवा या संदर्भातला वाद आता येत्या काळात आणखी मोठा झाल्याचं पाहायला मिळेल. या सगळ्या पोस्टरबाजीच्या प्रकरणावरून आधीच अनेक गोष्टींवरून वाद होते, आता या नव्या पोस्टरबाजीवरनं नवा वाद. उदय यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. मात्र आपण पाहिलं असेल तर नारायण राणे यांचे जे चिरंजीव आहेत नितेश राणे यांच्या बद्दलची पोस्टर्स लावली गेलेली आहेत आणि या पोस्टर्समुळे आता एक नवा वाद निर्माण होताना दिसतो आहे. मात्र दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची जी निवडणूक आहे ती किरकोळ वाद वगळता शांततेत पार पडली आहे. या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा आजवरचा इतिहास पाहायला मिळाला आहे. काही मतदार गायब असल्याचं प्रकर्षानं जाणवलंय, तर जिल्हा बँकेतील उमेदवार मनीष दळवी हे संतोष परब यांच्या हल्ल्यातल्या कटात सामील असल्याच्या आरोपात संशयित असल्यामुळे मतदानापासून वंचित राहिले. कोर्टाकडे मतदानासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करताना न्यायमूर्ती हांडे यांनी मनीष दळवी यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला. या मतदान प्रक्रियेत एकूण 98.67% इतकं मतदान झालंय. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत या ठिकाणी आहे. अतिशय प्रतिष्ठेची ही निवडणूक केली गेलेली आहे. त्यामुळं या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. 19 जागांसाठी 39 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना, भाजप आणि
काँग्रेस एनसीपीचं पॅनल 2008च्या निवडणुकीमध्ये होतं, मात्र यंदाच्या वेळेला सगळी राजकीय समीकरणं बदललेली आहेत. 2008 साली जी निवडणूक झालेली होती त्यात 19 जागांवर शिवसेना भाजप विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी अशी पॅनल्स होती. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये हे राजकीय चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. थेट भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होताना दिसतोय. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. विशाल रेवडेकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विशाल, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. विशाल, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली होती ही निवडणुकीकडे आणि या निवडणुकीचा जो निकाल आहे तो आज जाहीर होतोय आणि आज आपल्याला काही वेळातच हा निकाल जो आहे हा अगदी दुपारी 12 वाजेपर्यंत स्पष्ट होईल. या निवडणुकीत प्रतिष्ठा लागली होती ती केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांची. तर शिवसेना आघाडीचं सतीश सावंत जे आहेत हे विद्यमान चेअरमन होते, यांची देखील प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागली होती. आता मतदार राजाने काल 4 वाजता जो मतदानाचा कौल आहे तो पेटीत बंद केलेला आहे आणि आता काही वेळातच निवडणुकीचा निकाल जो आहे तो जाहीर होईल. आपण जर बघितलं तर गेल्या वेळेसच्या निवडणुकीची राजकीय समीकरणं, यंदाच्या वेळेसची राजकीय समीकरणं आमूलाग्र बदल आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगताना दिसतोय. त्यात इतके वाद रंगल्याचं आपण पाहिलं. अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक केली गेली, त्यामुळं साहजिक उत्सुकता वाढलेली आहे की नेमकं बाजी कोण मारणार. राजकीय समीकरणं पाहता, प्रचाराची रणधुमाळी पाहता, मतदारांचा कौल नेमका कोणाला असेल, काय चित्र दिसतंय? एकूणच या निवडणुकीमध्ये जो अभाव होता तो जाणवला नितेश राणे यांचा. कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये नितेश राणे यांची जी समीकरणं असतात ती वेगवेगळ्या पद्धतीत चालू असतात. कशा पद्धतीचं काय राजकारण करायचं, कुठल्या उमेदवाराला कशा पद्धतीचं जी खेळी असते ही खेळी प्रत्येक निवडणुकीत पाहायला मिळालेली होती. मात्र यावेळी आमदार नितेश राणे हे मात्र यांच्या अटकेचा कारवाईमुळे किंवा त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला याच्यामुळे कुठेतरी अज्ञातवासात होते. मात्र त्याच्यामुळे कुठे जी समीकरणं होती म्हणजे राजकीय गणितं होती ती कुठेतरी विस्कटलेली पाहण्यास मिळाली. याचा फायदा निश्चितच शिवसेनेचे पॅनल जे आहे त्या समृद्धी पॅनलला नक्कीच याचा फायदा होईल असं देखील काही सूत्रांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीत भाजपचे काही उमेदवार आहेत, भाजपप्रेमी जे सिद्धिविनायक पॅनल आहे या पॅनलबद्दल बोलायचं झालं तर त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत, निवडक कार्यकर्ते आहेत, जे जुने जाणते कार्यकर्ते आहेत, यांच्या मतानुसार फक्त सतीश सावंत यांचा जरी पराभव झाला तरी आमचा विजय आहे असंच म्हणावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि एकूणच हे संपूर्ण निवडणूक आहे, यामध्ये कोण बाजी मारतं ही त्याची प्रतिष्ठा असेल असंच म्हणावं लागेल. बिलकुल विशाल, असेच आमच्या सोबत रहा. उदय जाधव आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, ही निवडणूक किती प्रतिष्ठेची केली गेली आहे हे काही वेगळं सांगायला नको, पण या आधीच्या निवडणुकीत जी राजकीय समीकरणं होती ती यंदाच्या निवडणुकीत नाहीत. राणे विरुद्ध शिवसेना असा थेट सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कित्येक वाद झालेत. मात्र या सगळ्या निवडणुकीच्या रणधुमाळीत, प्रचाराच्या रणधुमाळीत मतदारांचा कौल नेमका कोणाला असेल याची सगळ्यांना उत्सुकता आहे. उदय, काय सांगता येईल त्याबद्दल? महाराष्ट्रात इतरही जिल्ह्यांमध्ये त्यांच्या जिल्हा बँकांच्या निवडणुका होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र तिथे शांततापूर्ण मतदान जे आहे ते होत आहे. तिथे निवडणूक प्रक्रिया देखील शांतपणे होत आहे, प्रचार देखील शांतपणे होतोय. अपवाद आहे तो फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचा. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे लागले का असं चित्र निर्माण झालेलं आहे. कारण इथे जो काही संघर्ष निर्माण झालेला आहे शिवसेना विरुद्ध राणे, हा संघर्ष काही केला मिटत नाहीये. निवडणूक कुठलीही असो, ग्रामपंचायतीची असो, सरपंच निवडणूक असो किंवा साधी नगरपंचायतीची निवडणूक असो किंवा लोकसभा विधानसभाची निवडणूक असो, प्रत्येक वेळेला मोठा संघर्ष जो आहे तो सिंधुदुर्गच्या रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. शिवसेना विरुद्ध राणे हा संघर्ष महाराष्ट्राला नवा नाही आहे. मात्र निवडणूक कुठली असो, लहान असो किंवा मोठी असो, हा संघर्ष अधिक तीव्रतेने पाहायला मिळतो आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आहे. मात्र बँकेची निवडणूक असली तरी देखील लोकसभेची निवडणूक किंवा विधानसभेची निवडणूक असल्याप्रमाणे वातावरण जे आहे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे, कोकणामध्ये आहे. रत्नागिरी असेल, रायगड जिल्हा असेल, इथून देखील अनेक कार्यकर्ते जे असतील, मग ते राणे समर्थक असतील किंवा शिवसैनिक असतील, हे सिंधुदुर्गात दाखल झालेले आहेत. गेले आठवडाभर इथे तळ ठोकून आहेत कार्यकर्ते आणि एकमेकांच्या विरुद्ध जोरदार प्रचार जो आहे तो सुरू आहे. काल
व मतदान झालेलं आहे। मतदान होत असताना देखील अनेक ठिकाणी ठिणग्या देखील पडलेल्या आहेत। एकमेकांच्या विरुद्ध घोषणाबाजी असेल, नारेबाजी असेल ती देखील पाहायला मिळाली। अगदी फटाक्यांची आतषबाजी जी आहे एकमेकांच्या विरुद्ध ती देखील करण्यात आलेली आहे। आधीच विजय जल्लोष जो आहे तो काल शिवसेनेने सुरू केला होता। आज प्रत्यक्षात निकाल काय सांगतोय याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय जिथे आहे ओरस येथे तिथे मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे। साधारणतः 9:30 वाजता सर्व मतपेट्या ज्या आहेत त्या आणल्या जाणार आहेत। त्यानंतर मतपत्रिका ज्या आहेत त्या वेगवेगळ्या केल्या जाणार आहेत। प्रत्येक विभागीय मतमोजणी होणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला जे 10च्या सुमारास होणार आहे आणि पुढील साधारणतः तासाभरामध्ये कल जो आहे तो स्पष्ट होणार आहे। एकूण 19 उमेदवार आहेत आणि 19 उमेदवारांपैकी किती उमेदवार कोणतं पॅनल जिंकतं आहे ते पाहावं लागणार आहे। राणे समर्थक पॅनल बाजी मारते का शिवसेना प्रणित पॅनल जे आहे ते बाजी मारते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एक मोठी निवडणूक जी आहे सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा एकदा अनुभवत आहे आणि एक मोठा संघर्ष जो आहे सिंधुदुर्गच्या रस्त्यांवरती आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। हा संघर्ष कधी मिटणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र संघर्ष मिटण्याचं नाव नाही आहे। राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष अधिक तीव्र होताना आपल्याला मात्र पाहायला मिळतोय। बिलकुल उदय आणि विशाल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। मात्र या निवडणुकीच्या ज्या मतमोजणीच्या अपडेट्स आहेत त्या सातत्यानं आपण तुमच्याकडनं घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत। भाजपचे आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला गेलेला होता। संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता। त्यामुळे नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे। पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे। संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे अडचणीत आलेले आहेत। सत्र न्यायालयानं जामिनाचा अर्ज फेटाळल्यानं आता नितेश राणे यांच्यासमोर हायकोर्टात जाण्याचा पर्याय असेल। हायकोर्टमध्ये डेफिनेटली जाणं एक ऑप्शन आहे। या संदर्भात योग्य ते आम्ही सगळे डिस्कशन करून डिसिजन घेऊ, पण मोस्ट प्रोबेबली आम्हाला हायकोर्टमध्ये जावंच लागेल। जसं मी काल सांगितलं होतं त्याप्रमाणे जर समजा इकडे नामंजूर झाला तर या न्यायालयाचा निर्णय हा फायनल असतो। त्याच्या विरुद्ध जर काय करायचं असेल अपील तर आपल्याला हायकोर्टमध्ये करावं लागेल। आता वेळ जर आपण बघितली तर हायकोर्टाची वेळ संपलेली आहे। हायकोर्टमध्ये असं लगेच आत्ता गेल्यामुळे होतच नसतं कधी अदरवाईज, पण आम्हाला उद्या जरी फाईल करायला लागलं तरी ते बोर्डवरही पण थोडा वेळ लागतोच त्याला। तुम्हाला ऑर्डर कॉपी नितेश राणेंच्या अजून मिळालेली नाहीये, त्यामुळे त्याची कारणं काय आहे ती कळलेली नाही। परंतु एकंदरीत जे ऑनरेबल जजनी आम्हाला सांगितलं डायसवरनं ते असं की ते मोबाईल फोन होते ते जप्त करायचे, त्याकरता कस्टडीची गरज आहे। हा राजकीय विषय जरी असला त्याची सुरुवात कुठनं झाली? हा प्रचारक होता। प्रचारक असताना त्याने प्रचार करू नये म्हणून नितेश राणेंनी हल्ला केला हे आता कोर्टात निष्पन्न झालेलं आहे आणि त्यामुळे हल्ला झाल्यानंतर त्या आरोपींना अटक करता कामा नये की काय? एखादा लागला की आपण त्याच्या मृत्यूची वाट बघणार आहोत की काय? खरं तर माझं आपल्यामार्फत आणि जठार खरं तर आमचे चांगले मित्र आहेत, मार्गदर्शक आहेत। जठारांनी खरं तर अशा लोकांची बाजू घेता कामा नये, कारण याच नितेश राणेंनी बंगला वेंगुर्ल्यामध्ये निवडणुकीच्या आधी राडा केला। याच नितेश राणेंनी तोडफोड केली, केसवानी बिल्डरला धमकी दिली। याच नितेश राणेंनी राजन तेलीच्या मुलग्याला ट्रेनमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला। म्हणजे यांची पार्श्वभूमी ही वेगळी आहे। राज्य सरकार सुडाच्या भावनेनं वागत असून नारायण राणे यांना नोटीस पाठवण्याच्या बाबत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। जामीन अर्ज फेटाळला गेला असला तर त्यांना वरच्या कोर्टामध्ये पुन्हा एकदा अपील करण्याचा अधिकार आहे। ते निश्चितपणे त्याचा वापर करतील। मुळातच हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते एक प्रकारे बदल्याच्या भावनेतनं ज्या प्रकारे सरकार वागताय हे वागणं योग्य नाहीये। आजच मी सरकारला चेतावणी दिली आणि विशेषतः 160 CRPC ची नोटीस जी राणे साहेबांना दिली ती इल्लीगल आहे। ज्या पोलीस अधिकाऱ्याने दिलं त्याला हे माहिती असायला पाहिजे होतं की 65 वर्षाच्या वरच्या वयाच्या व्यक्तीला ते देता येत नाही, तो गुन्हा होतो। तो IPC च्या अंतर्गत गुन्हा आहे आणि आम्ही हा निर्णय केला आहे की आता या संदर्भातला गुन्हा नोंदवण्याकरता आम्ही आग्रह धरणार होतो आणि तो नोंदवला गेला नाही तर 156(3) च्या अंतर्गत आम्ही त्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला जावा म्हणून मॅजिस्ट्रेट समोर जाणार आहोत। कोरोना बाधितांची रुग्णसंख्या वाढल्यानं राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत। विवाह सोहळ्यांबरोबरच कोणत्याही समारंभात फक्त आता 50 जणांनाच परवानगी असेल। रुग्णसंख्या वाढणाऱ्या जिल्हे किंवा पालिका हद्दीत निर्बंध कठोर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला बहाल केले गेलेले आहेत। मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह विविध शहरं
आणि पर्यटन स्थळ किंवा चौपाट्या, समुद्र किनारे यांच्यावर होणारी गर्दी लक्षात घेता हे सगळे भाग बंद केले जाणार आहेत. राज्यात आता जे नवे नियम लागू करण्यात आलेले आहेत, नियम नेमके काय पाहूया. विवाह सोहळ्यासाठी फक्त 50 लोकांना परवानगी असेल. राजकीय कार्यक्रम केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत आयोजित केले जातील. अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 लोकांचीच उपस्थिती असेल. पर्यटन स्थळांवर जमावबंदी असेल. निर्बंध कठोर करण्याच्या बाबतीत स्थानिक प्रशासनाकडे सगळे अधिकार दिले गेलेले आहेत. कलम 144 लागू करण्याचा अधिकार दिला गेलेला आहे आणि कोरोनाच्या बाबतीतले आधीचे जे प्रतिबंधक निर्बंध होते ते देखील कायम असणार आहे. राज्यभरामध्ये कोरोना प्रतिबंधक नवे नियम लागू झालेले आहेत, परंतु अजूनही नागरिकांपर्यंत हे नियम पोहोचायला वेळ लागणार आहे. नव्या नियमांच्या पार्श्वभूमीवर दादर बाजारातली परिस्थिती आणि या नियमांबाबत माहिती दिली आहे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आजपासून नवीन निर्बंध लागू केलेले आहे. काल टास्क फोर्स बरोबर झालेल्या एका बैठकीनंतर हे निर्बंध जारी करण्यात आलेले आहे. या नवीन निर्बंधानुसार राज्यभरामध्ये सार्वजनिक ठिकाणी, पर्यटन स्थळी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांसाठी 50 पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहता येणार नाही. 50 लोकांची मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी जास्तीत जास्त 20 जण जे आहेत त्यांनी एकत्र येणं अपेक्षित आहे. त्यापेक्षा जास्त लोक असली तर कारवाई केली जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतो आहोत की ही जी नियमावली आहे ही राज्यभर लागू करण्यात आलेली आहे आणि 31 डिसेंबरपासून म्हणजे आजपासून पुढची सूचना येईपर्यंत हे नवीन निर्बंध लागू राहणार आहेत. त्या मुळात आता जुनं वर्ष सरतं आहे, नवीन वर्षाचं स्वागत लोक करत असतात आणि त्यासाठी विविध ठिकाणी, पर्यटन स्थळी, हॉटेल्समध्ये किंवा अनेक ठिकाणी पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. त्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर या सगळ्या निर्बंधांचा एक मोठा फटका हा व्यावसायिकांना बसणार आहे. अनेक जण महिन्याभरापूर्वीपासून या स्वरूपाच्या आयोजन करतात आणि त्याचबरोबर त्याच्यासाठीचे जे आधी लोकांना इन्व्हाइट करत असतात आणि अनेक जण बुकिंग सुद्धा करून ठेवत असतात. त्यामुळे आजपासून हे नवीन निर्बंध लागू होण्याचा एक फटका जो आहे तो हॉटेल व्यावसायिकांना, रिसॉर्ट मालकांना नक्कीच होणार आहे. त्याचबरोबर जे तरुणाई विशेषतः या नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये पुढाकाराने सहभाग घेत असते त्यांना सुद्धा या नवीन निर्बंधांचा फटका बसणार आहे. एकूणच राज्यभरामध्ये आजपासून हे नवीन निर्बंध लागू झालेले आहेत. यापूर्वी मुंबईमध्ये रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी ही लागूच होती, परंतु आता मात्र पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. काल राज्यभरामध्ये 5,500पेक्षा जास्त रुग्ण कोरोनाचे आपण बघितलेले आहेत. तर त्याचबरोबर मुंबईमध्ये 3,900पेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळून आलेले आहेत. त्याचबरोबर अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर हे कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहे आणि आजपासून या नियमांची अंमलबजावणी ही काटेकोरपणे केली जावी असं शासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वसई विरारमध्ये कोरोनानं पुन्हा एकदा 100 पार केल्यानं आता चिंता आणखी वाढू लागलेली आहे. सरकारनं निर्बंध घातलेले असले तरी नागरिकांकडून त्याची पायमल्ली होत असल्यानं रुग्णसंख्या सतत वाढत असल्याचं समोर आलंय. वसई विरारमध्ये कालपर्यंत 100 रुग्णांची नोंद झालेली आहे. 2 जणांचा मृत्यू झालाय तर 352 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान याच संदर्भात अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी. वसई विरारमध्ये 100 पार केलेले लोकांची चिंता वाढली. असं असलं तरी आम्ही आता गार्डनगरच्या मार्केटमध्ये मी तुम्हाला दाखवतो. आपण पाहू शकता या ठिकाणी बरेच भाजी विक्रेते सुद्धा आहेत, काही लोक आहेत, परंतु अनेक लोक हे मास्क वापरताना दिसत नाही. शासनाने निर्बंध घातले असले तरी त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे. आपण पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक येतात. आता सकाळची वेळ आहे, असं असला तरी माणसं आता सध्या कमी आहेत, अजून लोक बाहेर पडलेले नाहीत. असं असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या लोक मास्क वापरताना दिसत नाही. आपण बघू शकता
लोकांनी सुद्धा या ठिकाणी दक्षता घेतली पाहिजे. अनेक लोक या ठिकाणी मास्क वापरताना दिसत नाही. बघू शकता, मास्क वापरा असं शासन ओरडून सांगतं, परंतु या ठिकाणी लोक मात्र ऐकताना दिसत नाहीयेत. गालानगरचं हे मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला अनेक लोक मास्क वापरताना दिसत नाही. हे हमाल सुद्धा आपण बघू शकता, या ठिकाणी ते त्यांच्या जीवाची त्यांना सुद्धा काळजी नाही. प्रत्येकाला वाटलं पाहिजे. या ठिकाणी आपण या महिला जात आहेत, त्यांनी सुद्धा मास्क खाली घेतलेला आहे. मास्क वापरा असं शासन ओरडून सांगताय, परंतु त्याकडे सगळेजण दुर्लक्ष करत आहेत. या दुर्लक्षपणाचा त्रास सगळ्यांना भोगावा लागू शकतो आणि पुन्हा एकदा लॉकडाऊनकडे ही वाट येऊ शकते, हे लोकांना कळत नाहीये. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा. रिलायन्स उद्योग समूहानं सोलार एनर्जी क्षेत्रात एक मोठं पाऊल उचललंय. सौर ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी फॅरेडियन लिमिटेडचं अधिग्रहण रिलायन्स उद्योग समूहानं केलेलं आहे. सोडियम आयन बॅटरी क्षेत्रातली ही कंपनी शाश्वत ऊर्जा देण्यासाठी तंत्रज्ञान पुरवण्यात अग्रेसर आहे. बॅटरी तंत्रज्ञान सक्षम आणि अधिक चांगलं करण्यासाठी यामुळे आता फायदा होणार आहे. रिलायन्सनं सौर ऊर्जा क्षेत्रात आगेकूच करण्यासाठी घेतलेलं हे अतिशय महत्त्वाचं आणि मोठं पाऊल आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे दिवसभरातल्या महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आमचं यूट्यूब चॅनल न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला या सगळ्या व्हिडिओ अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळू शकतील. आणि यासोबतच कोरोना प्रतिबंधक नियमांचं देखील पालन करायला विसरू नका. घराबाहेर पडताना मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा आणि अजूनही ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी न चुकता लस घ्या. बघत रहा न्यूज 18 लोकमत.